नमस्कार, अनिशाज रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण फ्रोझन मटार करून ठेवणार आहोत. ते आपण वर्षभर यूज करू शकतो, असे स्टोअर करून ठेवायचे आहे. आता वाटाण्याचे सीझन आहे, तर वाटाणे खूप स्वस्त झालेले आहेत, त्यामुळे आपण इथे फ्रोझन मटार केलेले आहेत अगदी सोप्या पद्धतीने. तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे 2 किलो वाटाणा आहे तो छान असा निवडून घेतलेला आहे. त्यानंतर हे आईस क्यूब घेतलेले आहेत, ते पाण्यामध्ये टाकायचे आहेत आईस क्यूब. आता कढईमध्ये जे 4 ते 5 ग्लास आहे पाणी गरम करून घ्यायचं आहे. फुल गॅस ठेवायचा आहे आणि वाटाणे वरती तरंगायला लागले की लगेचच गॅस ऑफ करायचा आहे आणि ते वाटाणे आहेत ते आपण थंड पाण्यामध्ये टाकून द्यायचे आहेत, म्हणजे त्यांची कुकिंग प्रोसेस आहे ती लगेच स्टॉप होईल. या कढईमध्ये आपण आईस क्यूब टाकलेले होते आणि त्यासोबत पाणी. जेव्हा वाटाणे वरती येतील लगेचच ते ह्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि 2 ते 3 मिनटं त्यामध्ये ठेवून आपण एका चाळणीमध्ये काढलेले आहेत. एका सुती कापडावरती सगळे वाटाणे आहेत ते 10 ते 15 मिनिटांसाठी एकदम छान असे कोरडे करून घ्यायचे आहेत. त्याला पाणी राहिलं नाही पाहिजे, अशा प्रकारे तुम्ही फॅनला ठेवू शकता. आता पूर्ण वाटाणे आहेत ते आपले छान असे सुकलेले आहेत. हे आपण आता झिपलॉक बॅगमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता किंवा साधे प्लॅस्टिकच्या बॅग आहेत त्यामध्ये भरून ठेवू शकता. इथे आमच्याकडे ह्या नॉर्मल साध्या प्लॅस्टिकच्या बॅग होत्या, यामध्ये आम्ही अर्धी बॅग इतपत सगळे आहेत ते वाटाणे एक बॅगमध्ये भरून घेतलेले आहेत. म्हणजे त्यांना खूप जास्त फुल देखील करायचे नाही आहेत, इतपत जागा ठेवायची आहे आणि अगरबत्तीने ते आपण सील करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता यामध्ये जी एअर आहे ती पूर्णपणे काढून घ्यायची आणि असं पॅक करून घ्यायचं आहे. तर आपले वाटाणे आहेत ते रेडी आहेत. हे डीप फ्रीजमध्ये आता स्टोअर करून ठेवायचं. थँक्यू.